कीर्तीची आम्हा हावमुळी नाही, आम्हास नको मुळी मान मरातब काही, कीर्तीची आम्हा हावमुळी नाही, सर्वस्व अर्पिले मातृभूमीचे ठाई, सर्वस्व अर्पिले मातृभूमीचे ठाई, हे दैवत अमुचे ध्येय मंदिरातील, हे दैवत अमुचे ध्येय मंदिरातील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील, मंदिर उभविणे हेच आमुचे शील. सरस्वतीचे साधक भैयाजी सहस्त्रबुद्धे या व्हिडिओसाठी माहिती संकलन करणारे खामगावचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक श्री मिलिंद काळे यांनी सांगितलेल्या काही हृद्य आठवणी मला हा व्हिडिओ अंतिम टप्प्यात असताना प्राप्त झाल्या. त्या आठवणी पुढील प्रमाणे आहेत. भैयाजी रोज पहाटे प्रभात फेरी काढत. ही प्रभात फेरी ते शहरातील वेगवेगळ्या वस्त्यांतून काढत असत आणि सूर्यवंशी म्हणजेच उशिरा उठणाऱ्या स्वयंसेवकांना ते उठवत असत. ह्या फेरीत भैयाजी स्वतः भजन म्हणत असत वा रामनामाचा गजर करत असत. अनुभव असा होता की पुढे यापैकी अनेक स्वयंसेवक नजीकच्या प्रभात शाखेत नियमितपणे येत असत. दुसरी आठवण आहे, भैयाजींचे वडील ज्यांना सगळे बाबा म्हणत असत ते शहरातील मुलांना संस्कृत शिकवत असत आणि त्यांच्याशी संवाद देखील संस्कृतमध्येच करण्याचा त्यांचा आग्रह असे. सरतेशेवटी अटलजींच्या संबंधित एक आठवण सांगणं अत्यंत गरजेचं आहे. माननीय अटलजींचे आणि भैयाजींचे स्नेहबंध प्रदीर्घ काळापासून होते. अटलजी बाल स्वयंसेवक असताना भैयाजी संघाचे प्रचारक होते. अटलजींच्या जडणघडणीत भैयाजींचा फार मोठा प्रभाव होता हे आजवर देखील अनेकांना माहीत नाही. अटलजी आणि भैयाजी काही काळ एकाच क्षेत्रात संघ प्रचारक म्हणून कार्यरत देखील होते. या स्नेहबंधाविषयी ही अलवार माहिती स्वतः अटलजींनी खामगाव अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या इमारतीच्या लोकार्पण समारोहात जाहीरपणे सांगितली होती. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील या दिवंगत संघ प्रचारकांवरील मालिकेमध्ये आजवर 85 व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. याच मालिकेतील 86व्या आणि 87व्या व्हिडिओत सरस्वतीचे निस्सीम साधक असलेल्या भैयाजींची जीवनकथा समाविष्ट करण्यात आलेली आहे. चला ऐकू तर. सरस्वतीचे साधक भैयाजी सहस्त्रबुद्धे यांची जीवनकथा. धन्यवाद. प्र. उपाख्य भैयाजी सहस्त्रबुद्धे यांच्या कार्याचा परिचय करून देणारा हा लेख. लेखन आणि संकलन मिलिंद रहाटगावकर. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. प्र. उपाख्य भैयाजी सहस्त्रबुद्धे. सरस्वतीचा वरदहस्त लाभलेल्या अग्रगण्य संघ प्रचारकांच्या यादीत प्रभाकर गजानन उर्फ भैयाजी सहस्त्रबुद्धे यांचा अग्रक्रम लागतो. त्यांचा जन्म 18 सप्टेंबर 1917 झाला. आईच्या निधनामुळे त्यांना शिक्षणासाठी नातेवाईकांकडे इंदूरला जावं लागलं. इंदूरला मॅट्रिक झाल्यावर त्यांनी MA आणि LLBचं शिक्षण नागपूरला पूर्ण केलं. त्यांचा संघाशी संबंध साधारण 1935च्या सुमाराला आला. डॉक्टर हेडगेवार, बाबासाहेब आपटे यांच्या सहवासातून आणि संवादातून
त्यांना संघाची कार्यशैली अवगत होऊ लागली. 1941ला बाबासाहेब आपटे यांच्या सूचनेनुसार भैयाजी सहस्रबुद्धे प्रचारक झाले. त्यानुसार ते उत्तर प्रदेशातल्या देवरिया इथे गेले. या संदर्भात त्यांनी एक आठवण सांगितली होती, ती अशी: देवरियाला जाताना वाटेत माझी पेटी चोरीला गेली. माझ्याजवळ फक्त अंगावरचे कपडे होते. तेच कपडे मी रोज धुवून वापरायचो. जवळजवळ 2 महिने मी तसेच काढले. माननीय बाबासाहेब यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते म्हणाले, हे मात्र छान झालं, आता परत जायचे दोर कापले गेले आहेत. या सुरुवातीच्या प्रचारकी जीवनाबद्दल भैयाजी म्हणतात, मी 4 महिन्यांसाठी प्रचारक झालो होतो, पण तब्बल 11 वर्ष प्रचारक राहिलो. देवरिया हा उत्तर प्रदेशात एक जिल्हा आहे. मी तिथे गेलो तेव्हा तो तालुका होता. तिथं संघाची एकही शाखा नव्हती. नानाजी देशमुख यांनी तिथल्या काही मंडळींशी माझा परिचय करून दिला आणि ते गोरखपूरला गेले. माझी राहण्याची व्यवस्था आर्य समाज मंदिरात केली होती. मी मुलांना एकत्र करून त्यांना खेळ आणि व्यायाम शिकवू लागलो. हळूहळू मुलांची संख्या 50हून अधिक झाली. त्यातूनच देवरियाच्या आसपास संघ शाखा सुरू झाल्या. पुढे देवरिया इथून संघ शिक्षा वर्गात 3 स्वयंसेवक गेले. डॉक्टर हेडगेवार यांच्या विचार आणि वागणुकीनं ते प्रभावित झाले होते. त्यांनी संघ विचारधारा निष्ठेनं आणि अपार श्रद्धेनं स्वीकारली होती. संघ स्वयंसेवकाचं प्रशिक्षण आयुष्यभर सुरू असतं असं त्यांचं मत होतं. मित्रहो, भैयाजी आणि पंडित दीनदयालजी उपाध्याय या दोघांची विशेष मैत्री होती. याचा प्रत्यय दीनदयालजींच्या राष्ट्रजीवन की दिशा या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचताना सहज येतो. पहिल्या संघबंदीच्या काळात भाऊरावजी देवरस यांच्या सूचनेवरून ते लखनौमध्ये भूमिगत राहिले आणि त्यांनी संघकार्य सुरू ठेवलं. देवरियानंतर आझमगड, जौनपूर, गाजीपूर इत्यादी ठिकाणी जिल्हा आणि विभाग प्रचारक म्हणून त्यांनी काम केलं. गांधी हत्येनंतर संघावर बंदी घालण्यात आली. तेव्हा सुद्धा भैयाजी सहस्रबुद्धे यांनी भूमिगत राहून काम केलं. बंदी उठल्यावर उत्तर प्रदेशचे सहप्रांत प्रचारक आणि 1950 साली मध्य भारत प्रांत प्रचारक अशी जबाबदारी त्यांच्याकडे आली. 1952 ते 53 पर्यंत भैयाजी सहस्रबुद्धे मध्य भारत प्रांतात काम करत होते. त्यानंतर मात्र वडिलांच्या आजारपणामुळे त्यांनी श्री गुरुजींची परवानगी घेऊन प्रचारक जीवन थांबवलं आणि प्रापंचिक जीवन सुरू केलं. प्रचारक म्हणून थांबल्यावर त्यांनी इंदूरला 2 वर्ष वकिली केली. 1954ला ते खामगावला आले आणि एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करायला लागले. प्रचारक म्हणून काम थांबवलं तरी संघ स्वयंसेवक म्हणून त्यांच्याकडे विविध जबाबदाऱ्या येतच होत्या. 1975मध्ये आणीबाणीचा काळा कालखंड सुरू झाला. संघावर बंदी घालण्यात आली. भैयाजी 19 महिने नागपूर कारागृहात होते. कारागृहात सरकारी नियोजनात अनौपचारिक संघ शिबिर होत असे. या शिबिरात रोज भजन, कीर्तन, व्याख्यान, ज्ञानेश्वरी पारायण, ज्ञानेश्वरी प्रवचन, वेगवेगळ्या विषयांवर चर्चा, दर्जेदार करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. तुरुंगातले अधिकारी आणि इतर कैदीसुद्धा ऐकायला येत. आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढायचा, निराश व्हायचं नाही आणि आदर्शांशी कधीही तडजोड करायची नाही हा त्यांचा संकल्प होता. भैयाजींचं स्वभाषा आणि स्वलिपीवरचं प्रेम हे असाधारण होतं. महामहिम राष्ट्रपती माननीय डॉक्टर अब्दुल कलाम यांना भैयाजींनी इंग्रजीत सही नको, राष्ट्रभाषेत सही असावी अशी पत्राद्वारे विनंती केली होती. त्याची दखल घेऊन डॉक्टर कलाम यांनी उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रात देवनागरी लिपीत सही केली होती. भैयाजींच्या निरलस कार्याला पुरस्कार देखील प्राप्त झाले होते. 1996 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीचा महाराष्ट्र प्रांतासाठीचा वाङ्मय पुरस्कार त्यांना माननीय अटलजींच्या हस्ते मिळाला होता आणि त्याच्यावर परमपूज्य गुरुजींचं स्मृतिचिन्ह होतं. 1999मध्ये ते यवतमाळला आले. संघ कार्याबरोबरच सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी काम केलं. यवतमाळच्या सुप्रसिद्ध बालाजी मंदिरात भैयाजींनी श्रावण मास,
प्रवचनमाला सुरू केली. या प्रवचनमालेमुळं स्थानिक लोकांमधून दरवर्षी 30 प्रवचनकार तयार होतात. अभ्यासपूर्ण सुश्राव्य प्रवचनांचा हा उपक्रम आजही सुरू आहे. मित्रहो, भैयाजींनी नोकरी अतिशय जबाबदारीनं आणि कार्यक्षमतेने केली. उरलेल्या काळात संघकार्य अखंडितपणे सुरू ठेवलं. संघानं दिलेलं अकोला विभाग कार्यवाह, नंतर विभाग संघचालक हे दायित्व त्यांनी तन मन आणि धनासहित व्यवस्थित सांभाळलं. त्यांची पत्नी विजया केला हिंदी हायस्कूलला शिक्षिका होत्या. त्यांच्या 4ही मुली सुशिक्षित आहेत आणि आपापल्या क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. वयोमानानुसार भैयाजींना शाखेत जाणं जमत नव्हतं. त्यामुळं ते दोन्ही वेळा खुर्चीत बसून प्रार्थना म्हणत. स्वतःची ओळख करून देताना मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे असंच म्हणत. वय झाल्यावरही ते रोज हळूहळू संघस्थानावर जात. प्रार्थनेसाठी उभं राहता येतं यातच त्यांना समाधान वाटायचं. कुटुंबातही सगळी नाती त्यांनी सांभाळली. त्यांच्यामुळं भावनिक आणि मानसिक बळ मिळालं आणि म्हणून आम्ही आमच्या आयुष्यात यशस्वी झालो असं सांगणारे अनेक जण आहेत. घरात वेळेनुसार कुठलंही काम अगदी आनंदानं ते करायचे. पत्रव्यवहाराच्या बाबतीत ते खूपच दक्ष होते. भैयाजी यांच्या जीवनगाथेची ठळक वैशिष्ट्ये विशद करणं हे इथं आवश्यक वाटतं. त्यांचा जीवनकाल 18 सप्टेंबर 1917 ते 13 मे 2007. जन्मस्थान सेंधवा, मध्य प्रदेश. शिक्षण मॅट्रिक इंदूरला. नंतरचं शिक्षण मॉरिस कॉलेज नागपूर. नागपूरच्या जोशी विद्यालयात काही काळ ते शिक्षक होते. नागपूरलाच MA LLB. 1935 संघविचारांशी ओळख. 1942 आदरणीय बाबासाहेब आपटे यांच्या प्रेरणेनं प्रचारक. उत्तर प्रदेशात जौनपूर विभाग प्रचारक. देवरिया, आजमगड, बलिया, जौनपूर, गाजीपूर आणि आसपासची अनेक गावं हे त्यांचं कार्यक्षेत्र. 1944 ग्वालियर क्षेत्र सहप्रांत प्रचारक. ग्वालियर, आग्रा, कानपूर, झाशी आणि आसपासची गावं हे त्यांचं कार्यक्षेत्र. 1946 माननीय दीनदयालजी उपाध्याय यांच्यासह प्रांत प्रचारक. 1950 मध्य भारत प्रांत प्रचारक. 1952 विशिष्ट परिस्थितीमुळे परमपूज्य गुरुजींच्या सूचनेनुसार गृहस्थाश्रम. 1954 इंदूरला वकिली. 1954 गोसे महाविद्यालय, खामगाव जिल्हा, बुलढाणा, महाराष्ट्र इथं प्राध्यापक. शिस्तप्रिय तरीही विद्यार्थ्यांचे आवडते प्राध्यापक. मराठी, इंग्रजी, हिंदीचा व्यासंग आणि संस्कृतचा अभ्यास. साहित्यिक प्रवासातली भरीव कामगिरी अशी आहे. भैयाजी सहस्रबुद्धे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात असताना हिंदीतून प्रभाकर शांडिल्य नावानं वृत्तपत्रात लेखन करायचे. साहित्य प्रेमामुळं अटलजींशी घनिष्ठ मैत्री. लेखन, वाचन, वक्तृत्व, काव्य हे त्याचंच फलित. मराठी, हिंदी अशी एकूण 125 पुस्तकं. सहज सोपी भाषा, बालकथा नाट्यपूर्ण, तरीही उद्बोधक. किशोरांसाठी भारत माझा देश, माझी प्रतिज्ञा, भारत भारतीच्या पुस्तकमालेतली पुस्तकं. टिळक, सावरकर, विवेकानंद, रामकृष्ण परमहंस, महात्मा गांधी, मा शारदा देवी यांची प्रेरक चरित्र. बाबासाहेब आपटे आणि दीनदयालजींचं चरित्र हे विशेष भावस्पर्शी लेखन. तरुणांसाठी संवाद, पारंब्या, धर्मचर्चा आणि गंभीर विषय सहज उलगडून दाखवणारी भारतीय जीवनमूल्ये. आणीबाणीनंतर माणिकचंद्र वाजपेयी यांच्यासोबत आपत्कालीन संघर्षगाथा, अनेक स्वयंसेवकांच्या आपबीतीचं दस्तऐवजीकरण, सगळ्यांच्या व्यथाकथांचं उत्तम संस्करण, संकलन आणि संपादन. पंथ राघवाचा हे लिखाण. हिंदी भाषिकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि हिंदू पदपातशाहीच्या अनेक मानकरी मावळ्यांची चरित्र त्यांनी लिहिली. भैयाजी सहस्रबुद्धे यांनी हरिभाऊ वाकणकर आणि चमू बरोबर वैदिक सरस्वतीच्या शोधात
आदिबद्री ते प्रभासपट्टणम पर्यंतचा प्रवास केला. वैदिक सरस्वतीचा शोध या नावाचं पुस्तक मराठी आणि हिंदी भाषेत. शिक्षण क्षेत्रातल्या गुणवत्तेच्या ऱ्हासामुळं ते अस्वस्थ होत. श्रीयुत गिजूभाई बधेका या शिक्षणशास्त्रज्ञाच्या विचारांचा भैयाजींवर प्रभाव होता. त्यांच्या दिवा स्वप्नचा त्यांनी मराठी अनुवाद केला. मनाच्या श्लोकांचा समश्लोकी हिंदी अनुवाद. त्याचं शीर्षक आहे मानसबोध. मातृभाषा महती ही कविता. माय मराठीची हाक हा लेखसंग्रह त्याने अनेक मंत्र्यांना आणि शिक्षकांना स्वखर्चानं पाठवला. निस्वार्थ संघ कार्यकर्ता, लोकप्रिय प्राध्यापक आणि उत्कृष्ट साहित्यिक असे बिलोरी कवडसे सदैव अंगी बाळगणाऱ्या प्र ग उपाख्य भैयाजी सहस्रबुद्धे यांना विनम्र अभिवादन. सरस्वतीचा वरद हस्तमस्तकी सिद्ध प्रचारक. सरस्वतीचा वरद हस्तमस्तकी सिद्ध प्रचारक. संघ विचारांचा निष्ठेने, संघ विचारांचा निष्ठेने श्रद्धापूर्ण प्रसारक. सरस्वतीचा वरद हस्तमस्तकी सिद्ध प्रचारक. बालांना एकत्रित आणून संघाचा रचला पाया. बालांना एकत्रित आणून संघाचा रचला पाया. आजन्म प्रशिक्षण स्वयंसेवका विचार ठरती हे सार्थक. सरस्वतीचा वरद हस्तमस्तकी सिद्ध प्रचारक. सरस्वतीचा वरद हस्तमस्तकी सिद्ध प्रचारक. आदर्शा पर्याय नसावा मार्गक्रमण ते कठीणातून. आदर्शा पर्याय नसावा मार्गक्रमण ते कठीणातून. उच्च कोटीचे साहित्यिक ते, उच्च कोटीचे साहित्यिक ते. वाङ्मय ते अति संस्कारक. सरस्वतीचा वरद हस्तमस्तकी सिद्ध प्रचारक. सरस्वतीचा वरद हस्तमस्तकी सिद्ध प्रचारक. प्र ग उपाख्य भैयाजी सहस्रबुद्धे या संघ प्रचारकाच्या जीवनकार्याची ओळख करून देणाऱ्या या लेखाचं अभिवाचन आपण ऐकलं. लेखन आणि संकलन मिलिंद रहाटगावकर, नागपूर. त्यांचा मोबाईल नंबर 9049990442 9049990442. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186 8329730186. मिलिंद रहाटगावकर, मला जे जे भावते ते सर्व या यूट्यूब चॅनलवरून प्रसिद्ध झालेला हा लेख सादरीकरण श्रद्धांजली गीत आपल्याला आवडला असेल तर लाईकचं बटन दाबा. शेअरचं बटन दाबून हा लेख संघाच्या स्वयंसेवकांना, संघाच्या समर्थकांना आणि समाजातील संपूर्ण सज्जन शक्तीला आपण पाठवावा ही विनम्र विनंती करतो. मूर्तिमंत तुझ समान हो
समान हो दे, येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे.